टेन्शन टेन्शन पावसात भिजताना सुखासाठी रुजताना उन्हामध्ये जळताना पोटासाठी पळताना सोबतीने धावणाऱ्या सावलीला टेन्शन 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 वेळ चुकली तरीही भूक विकली तरीही नाती सुकली तरीही प्रेम नकली तरीही झालं त्याला जाळणारे क्षणाक्षणाला टेन्शन 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 किती वेळ म्हटलं तुला उशीर झाला. मला वाटलं तुला ऍक्सिडेंट झाला की काय. आपलं वाटलं रे. हे बघ तुझी वाट बघून चहा पण संपवला मी. सॉरी. बरं एवढं अर्जंटली बोलवलंय. काय प्रॉब्लेम नाही ना. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बापरे मोठा प्रॉब्लेम. अच्छा तुला ताण लागले हा प्रॉब्लेम. नाही रे. मग प्रॉब्लेम असा आहे काय की मी तो फक्त जवळच्या मित्राला सांगू शकतो आणि म्हणून तर तुला इथे घाईघाईने बोलवलंय. बापरे एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. हो. काय प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम असा आहे की तोय तिकडे चाल. मला ताच मोठा प्रॉब्लेम दिसतोय. हो. माझी उत्सुकता किती वाढवणार आहेस. सांग ना काय झालं ते. सांगतो. क्राईम ब्रँच मधून इन्स्पेक्टर भोसलेचा मला फोन आला होता. त्यांनी मला आता हजर राहायला सांगितलंय. बापरे क्राईम ब्रँच मधनं फोन आला होता. अरे असं काय केलंस तू. अरे मी काय करणार. मग त्याशिवाय का त्यांनी फोन केला. बापरे क्राईम ब्रँच म्हणजे सिरियस मॅटर असणार. पण मी खरंच काय केलं नाही रे. देवाशपथ सांगतो. महेश तू माझ्या बरोबर येतोस का. कुठे. क्राईम ब्रँच मध्ये. आलो असतो रे पण त्यांनी तुला आत टाकलं. नाही समज त्यांनी तुला आत टाकलं तर बाहेर कोणतरी पाहिजे ना. म्हणून मी थांबतो. मला खूप टेन्शन आलंय रे. अरे तू तर गुन्हाच केलायस. मी काय केला गुन्हा. नाही असं त्यांना वाटत ना. पण मला गुन्हा न करता क्राईम ब्रँच म्हणून टेन्शन आलंय नुसतं. काय करू काय. किती वाजता बोलवलंय. 10. अरे मग तू इथे काय करतोय. वाजले किती. 9:30. चल निघ लवकर निघ. काय झालं. पोचलास. कुठे. अरे पोलीस स्टेशनला पोचलास. लवकर निघ निघ निघ. अरे देवा. गुन्हे प्रकटीकरण शाखा 7 गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई. गजानना वाचव रे बाबा. सहाय्यक पोलीस आयुक्त D1 मध्यपूर्व गुन्हे प्रकटीकरण शाखा गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई. ओके नाही मी त्यांना भेटायला जाणार आहे. बसा हां जाणार आहे मी संध्याकाळी. नंतर मग मी तुम्हाला सांगतो काय ते.
एक्सक्यूज मी. येस. मी दामोदर यशवंत गोखले. आपण इन्स्पेक्टर भोसले का? नाही. मला इन्स्पेक्टर भोसल्यांना भेटायचं होतं. भेटायचं म्हणजे काय, त्यांनीच मला बोलवलं होतं फोन करून. काय झालं की त्यांचा फोन आला होता. बसा. अं, काहीतरी बँकेचं मॅटर असणार का मम्मा? आपले पप्पा कसला क्राईम करणार आहेत? क्राईम करणारे पप्पा ना वेगळेच असतात. अगं, लाईट आणि टेलिफोनचं बिल लास्ट डेटच्या 8 दिवस आधी भरतात ते कसला क्राईम करणार आहेत? बँकेच्याही काही भानगडीत अडकायला नकोत गसाई. नाही तर करायचं दुसरं कोणीतरी आणि उगीच हे अडकायचे. DY गोखले. हो, दामोदर यशवंत गोखले. आपण इन्स्पेक्टर भोसले का? मला ते फोन अपॉइंटमेंट. गुड मॉर्निंग सर. गोखले बसा. थँक्यू. हां, एक मिनिट. चालेल ना? हो हो, न चालायला काय झालं? गोखले, तुम्ही चहा घेणार का? नाही, मी दिवसातून 2दा चहा घेतो. सकाळी घरातून निघताना एकदा झालाय, आता एकदा बँकेत होईल. DY गोखले. हं, गोखले साहेब, तुम्ही जॉब कुठे करता हो? बँकेत काय पोस्ट? ऑफिसर आहे. काय? 2 वर्षांपूर्वीच प्रमोशन झालंय माझं. अच्छा. मिसेस सर्व्हिस करतात का? हो, ती शाळेत शिक्षिका आहे, प्रायमरी टीचर. दोघंही नोकरीला. तेव्हाच मुंबईसारख्या शहरात 2-2 फ्लॅट घेणं जमलं तुम्हाला? नाही हो, आम्ही राहतो ना तो आधीचाच आहे. म्हणजे परळला पूर्वी चाळ होती ना, ती बिल्डरने विकत घेतली आणि पाडली. पाडून तिथे बिल्डिंग बांधली. तिथे आम्हाला एक फ्लॅट मिळाला. आणि मी बँकेत नोकरीला आहे, त्यामुळे कमी इंटरेस्टवर लोन मिळतं. मग म्हणून मी आणखीन एक जागा बोरिवलीला घेतली. चांगली जागा आहे, हवेशीर आहे, प्रशस्त आहे, 510 स्क्वेअर फुटाची. शिवाय स्विमिंग टँक वगैरे आहे तिथे. घ्या पाणी. हे कूलरचं थंड आहे का साधं देऊ? नाही, मला साधं चालेल. आणखी देऊ? आणखी? नाही, नको. नाही, अर्धे सांडलं म्हणून. चालायचंच. साहेब, प्रॉब्लेम काय? टेन्शन आलं असेल ना तुम्हाला? मम्मा, पप्पांचं मी समजू शकते. हा, तू केवढं टेन्शन घेतेस आणि शाळेतही गेली नाहीस आज. अगं, शाळेत मुलांना शिकवताना लक्ष लागायला नको का गसाई? आणि प्रॉब्लेम काय आहे कळलं असतं ना तरी सुद्धा. हॅलो. हाय सनी, हाव यू? हाय. हाव यू? कशी आहे सई? मी मस्त. तू कसा आहेस? आणि कधी येतोस इंडियात? अरे, उद्या रात्रीच्या फ्लाईट नाही येतोय. वाव, लवकर ये, मी वाट बघतीये. आता लवकर म्हणजे? हे बघ सई, स्टेट्स मधून विमानाने भारतात यायला निदान 22 तास लागतात. तेवढं लागणारच ना. काय त्यापेक्षा लवकर यायचं असेल ना तर रॉकेटने यावं लागेल. यू नॉटी. आलास की आधी मला फोन कर. ओके, या. ए सनी, हा, मी तुला घ्यायला एअरपोर्टला येऊ? तुम्ही खरंच चहा नाही घेणार? नाही, मी दिवसातून 2दा चहा घेतो. सकाळी एकदा झालाय, आता मला सांगा संध्याकाळी. गोखले, बोरिवलीच्या फ्लॅटमध्ये सध्या कोण राहतो? कुणीच नाही. परळला राहायची सवय झाली ना, बोरिवली खूप लांब वाटतो. हा, मग तो फ्लॅट असा रिकामा ठेवण्यापेक्षा कुणीतरी टेनंट ठेवायचा ना. तेवढंच भाडं मिळालं असतं तुम्हाला. नाही, ठेवतो आम्ही भाडे करू, पण सध्या कुणीच नाहीये. का कोणी नाहीये? एखादा चांगला मिळाला तर ठेवू. चांगला म्हणजे आधीचे वाईट होते का? नाही नाही, तसं नाही. मग कसा?
साहेब तुम्ही माझी चौकशी का करताय हे सांगाल का? चौकशी अहो चौकशीला अजून सुरुवात कुठे झाली आहे? मी तर सहज गप्पा मारतो तुमच्याशी. तेही तुम्ही एक सभ्य सुशिक्षित बँकेतले अधिकारी आहात म्हणून. ठीक आहे ठीक आहे, आपण चौकशीला सुरुवात करूया. हे घ्या, ओळखा कोण आहे? अहो हा तर रुपानी, आमचा टेनंट. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या फ्लॅटमध्ये कोणीही टेनंट नाही म्हणून. नाही, हा आधी होता. मग ॲग्रीमेंट संपलं म्हणून निघून गेला का? नाही हो, ॲग्रीमेंट संपायच्या आतच गेला तो. ठीक आहे, तुम्ही असं करा, उद्या सकाळी रुपानी बरोबरच्या ॲग्रीमेंटची कॉपी इथं घेऊन या सकाळी 10 वाजता. गोखले, हा? मी बोलेलं कळतंय ना तुम्हाला? तुमच्या टेनंट बरोबरचा ॲग्रीमेंट घेऊन उद्या सकाळी 10 वाजता इथं या. यादा. हो हो. अहो हे बघा. हे नाही ग बाई, हे ब्लँक आहे. नेमकं त्या रुपानी बरोबरच ॲग्रीमेंट सापडत नाही. शे. हा रुपाली 3 महिन्यापूर्वी न सांगता निघून गेला होता ना, तेव्हाच मला संशय आला होता. हा. अहो पण काय प्रॉब्लेम काय आहे? तोच तर सांगितलं नाही ना त्या इन्स्पेक्टरनी. उद्या कळेल म्हणाला. आता उद्या सकाळी 10 वाजता ते ॲग्रीमेंट घेऊन बोलवलंय त्या इन्स्पेक्टरनी. कुठे गेलंय ते ॲग्रीमेंट कोणास ठाऊक. जागच्या जागी ठेवायचं नाहीत का तुम्ही? महत्वाच्या गोष्टी अशा कुठेही कशा टाकून देता हो तुम्ही? हे सुमन, आता लेक्चर देऊ नको. हा. ॲग्रीमेंट शोध. शा. मेलो. काय झालं? अरे देवा माझ्या, अगं मी त्या एजंटकडनं ॲग्रीमेंट घ्यायचंच विसरलो. आठवलं त्या दिवशी रविवार होता, दुसऱ्या दिवशी सोमवार. मला बँकेत जायची घाई होती म्हणून मी त्या एजंटला मी नंतर सांगतो. अहो अरे बापरे, ये दुकान बंद है का? ये एजेंट का? हाँ. अरे वो तो कब का धंधा छोड़ के चला गया भाई. धंधा छोड़ के हाँ, किधर गया? क्या पता. आपको घर खरीदना है? नहीं. फिर बेचना है? नहीं रे बाबा. सुनिए, मेरी पहचान में एक बहुत अच्छा एजेंट है, बिहार से आया हुआ है. कुछ काम हो तो बोलिए. नहीं, कुछ नहीं. आपको घर भाड़े से देना है क्या? हाँ? नहीं. हाँ? अरे सत्यमेव जयते म्हणजे काय? नेहमी सत्याचाच विजय होतो. आणि म्हणूनच या जगात नेहमी खरे बोलावे, खोटे कधीही बोलू नये. जो माणूस सत्याने वागतो आणि खरे बोलतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. खरंच सांगतो साहेब, हा रूपाने काय करतोय मला माहित नाहीये. तो कुठे गेला माहिती आहे का? नाही, ते मला कसं माहिती असणार? मला सांगून नाही ना गेला तो. मग त्यानं दिलेलं ते डिपॉझिट तेही न घेताच गेलाय तो. किती होतं डिपॉझिट? 20,000. 20,000 रुपये. त्यानं तुम्हाला डिपॉझिट दिलं, तुम्ही त्याला फ्लॅट दिला. तो कोण आहे, कुठून आलाय, त्याचा कामधंदा काय, ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्हाला. नाही म्हणजे नेहमी एजंटच रूमसाठी टेनंट आणतो ना. काय केलं या रूपानीने? काही खास नाही. तुमच्या या रूपानीचा स्टॅम्प पेपर स्कॅन्डल मध्ये सहभाग आहे. काय? काही पेपर्स सापडले ज्यावर तुमच्या बोरिवलीच्या फ्लॅटचा पत्ता आहे.
पण साहेब या सगळ्याशी माझा काय संबंध? संबंध आहे. तुम्हाला कळत नसेल ना तर मी समजावून सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बिनओळखीच्या माणसाला फ्लॅट राहायला दिला, आणि दुसरी म्हणजे तो माणूस निघून गेलेला 6 महिने उलटले तरी तुम्ही गप्प बसलात का? तुम्हाला वाटलं चला बरं झालं 20,000 मिळाले डिपॉझिटचे. हा नाही तसं नाही हो, पण मी कुठे शोधणार होतो ना त्याला? पोलिसात कंप्लेंट केली होती? नाही. नाहीच करणार हो. जेव्हा आपलं काही नुकसान होतं ना तेव्हा जायचं पोलिसांकडे बोंबलत, आणि आपला काही फायदा होत असेल तर काय गरज आहे पोलिसांची? साहेब मी माझ्या ओळखीचे काही अतिरेकी आहेत, त्यांना देता तुमचा फ्लॅट भाड्यानं देता? साहेब मी काहीच केलेलं नाहीये. ते सिद्ध व्हावं लागेल. त्या रुपानी बरोबरच्या लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट असेल ते घेऊन या, आणि तो एजंट कुठे आहे ते शोधून काढा. या आता. बरं आहे. ए हळू गेला रे, सोसायटीचा खाता फोडाल. सचिन तेंडुलकर होत आहेत. नमस्कार गोखले साहेब. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आज लवकर कसं काय घरी? हो काय झालं, आज मी बँकेत नाही गेलो. हो ना, वाटलंच मला. काय? हेच म्हणजे तुम्ही आज बँकेला दांडी मारलेली दिसते. बरं झालं तुम्ही भेटलात. काही खरं नाही हो, या सोसायटीचं काही खरं नाही. तो कुलकर्णी वकील जोपर्यंत सेक्रेटरी आहे ना तोपर्यंत काही खरं नाही हो. कुलकर्णी वकील? मग एक नंबरचा बदमाश माणूस तो. गुन्हेगारांकडून पैसे घेऊन गुन्हेगारांना निर्दोष सोडवणारा बदमाश आहे. पण खरंच कुलकर्णी वकील गुन्हेगारांना निर्दोष सोडवतो का हो पेडणेकर? अहो धंदाच त्याचा तो. मी काय म्हणतो गोखले, तुमच्यासारख्या सज्जन माणसाने या सोसायटीचा सेक्रेटरी झालं पाहिजे. हा म्हणजे काय, हा जो अनाचार जो चालू आहे ना तो जरा नीट वेळीच व्यवस्थित निघतो, झाला मला पाहिजे. जरा घरी काम आहे. हे लक्षात ठेवा, सेक्रेटरी हो. व्हायचं कुलकर्णी केला पाहिजे. हो. अॅन्युअल जनरल मध्ये मी सगळं तुमचं नाव रिकमेंड करतो. हो हो मी निघतो. जपून जा, बॉल लागेल. कुलकर्णी तुम्ही वकील आहात. एक वकील म्हणून तुम्हाला या केस बद्दल काय वाटतं? म्हणजे गोखले साहेब, एकंदरीत प्रॉब्लेम हा सगळा असा आहे. तर काय आहे की मला टेनन्सी ऍक्टचा अभ्यास करावा लागेल. बऱ्याच वर्षात मी अशा प्रकारची केस लढवलेली नाहीये. काय? पण नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुमच्या या केसच्या निमित्तानं माझाही तेवढा स्टडी होईल. आणि असं बघा गोखले साहेब, आपण एवढ्या वर्षाचे शेजारी आहोत, तेव्हा तुमच्यासाठी अगदी वाटेल तेवढा अभ्यास करायची माझी तयारी आहे. तुमची केस जी माझ्या हातामध्ये आली आहे ना, हा एक योगाच म्हणावा लागेल. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर आयुष्यातली ही पहिलीच केस असेल की जी मी जिंकण्याचे अगदी ब्राईट चान्सेस आहेत. कुलकर्णी कुलकर्णी हा? यात मला घाबरण्यासारखं काही नाही ना? नाही नाही, मुळीच नाही. आणि काही झालं तर मी आहे ना, ते तुम्हाला काही करू शकत नाहीत. आपण काय सांगता येत नाही. कदाचित ते तुम्हाला अटकही करतील. अटक? नाही 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 नाही, म्हणजे करतील तसं काही नाही, पण समजा केली, मी आहे ना. आ? काय आहे? चला त्या निमित्तानं वहिनींच्या हातचा चहा घेण्याचा योग आला. तुम्ही घ्या ना. हो. एनिवे मम्मी डॅडी कसं आहे? मजेत. कधी आपल्या मुलीचं लग्न होत आहे आणि ती हात पिवळे करून अमेरिकेत जाते याची घाई लागली आहे त्यांना. वेल, त्यांना घाई झाली आहे का तुला? आणि समजा मला घाई झाली असेल तरी काही उपयोग आहे का? अजून 1 वर्ष लग्न करायचं नाही म्हणतोस तू. सी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करून करायला आवडतात मला. आय नो. हे बरं, तुझ्या पासपोर्टचं काय झालं?
हे बघ, मी तिकडे तुझ्यासाठी जॉब बघतोय, तुला माहिती आहे. अगं पटकन कुठे ओपनिंग मिळालं ना तर नंतर घाई व्हायला नको. मी अप्लाय केलंय रे, हा पण पोलीस एन्क्वायरी असते ना, हा ती एकदा झाली आणि पोलीस स्टेशननं रिपोर्ट पाठवले की 8 दिवसात पासपोर्ट मिळेल. पोलीस इन्क्वायरी? अरे तुला कसली आली आहे पोलीस इन्क्वायरी? या देशामध्ये गुन्हेगारांना 2-2 पासपोर्ट मिळतात, तुला एक मिळायला काय हरकत आहे? ए पण सनी, जॉबचं लग्न आधी झालं तर बरं होईल नाही? हे पण समजा लग्न आधीच तुला स्टेट्स मध्ये जॉब मिळाला ना तर एक धोका आहे. कसला? म्हणजे माझ्यापेक्षा दुसरा एखादा चांगला मुलगा तुला आवडायला लागला आणि माझ्याविषयीचं मत बदललं तर? सनी मार खाशील हं. तुम्ही ना सगळं त्या कुलकर्णीला सांगायलाच नको होतं. का? सगळ्या सोसायटीत सांगेल आता तो. काय सांगतेस? असं करेल तो? मग सोसायटीचा सेक्रेटरी नाहीये का तो? म्हणून काय सोसायटीला सांगेल का? काहीतरीच काय. अगं वकील आहे तो. हं. हा कसला आलाय वकील? आयुष्यात आजपर्यंत एक तरी केस जिंकली का त्याने? अगं अशा वेळी माणूस कोणाचा तरी आधार शोधत असतोच ना. म्हणून कुलकर्णी? अगं इतक्या वर्षांची ओळख आहे आपली त्याची. याला सोसायटीचा मीच सेक्रेटरी केलाय. इतर सगळे नको म्हणत होते. का? तर वकील खोटे असतात म्हणून. पण मी भांडलो याच्या बाजूने. नाही, मला गॅरंटी आहे हा मला नक्की मदत करेल. ठीक आहे. काय म्हणाला तू कुलकर्णी? कुलकर्णी म्हणाले घाबरू नका. आपण घाबरलो की पोलीस जास्त घाबरवतात. कुलकर्णी माझ्यासाठी टेनन्सी ऍक्टचा खास अभ्यास करणार आहेत. अभ्यास करणारे आणि मग सोडवणारे. छान. तुम्ही ना त्या कुलकर्ण्याला सगळं सांगायला नकोच होतं. आता पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलतेस ग? जाऊ दे ना, मला आणखीन टेन्शन देऊ नकोस. काय करेल तो? सोसायटीच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावेल. लावू देत, मला काळजी नाही त्याची. अहो, माझा अरुण मामा कमिशनर ऑफिसला आहे. त्याला सांगितलं तर? नको ग, नको. उगाच सगळ्या नातेवाईकांना कळेल. अहो, अरुण मामाला तेवढं कळत नाही का? बरं ठीक आहे, सांग. पण त्याला म्हणावं इतर कोणाला बोलू नकोस. हे प्रकरण लवकरात लवकर मिटलं तर फार बरं होईल. सनी चल ना घरी. हे नाही, ऑलरेडी उशीर झालाय. हे काम करू ना, नंतर कधीतरी पबांशी मस्त गप्पा मारायला येतो ना. काय रे? नंतर येतो म्हणालोय ना. ओके चल बाय, मी उद्या फोन करते. ओके. हे एक मिनिट. झोपेत अमेरिकेला जायची स्वप्न बघू नको, नाही तर विमानातून पडशील म्हणून सांगितलं. इनफ सनी. ओके. चल बाय. बाय. गोखल्यांचं जावई बरा दिसता. त्या रुपानी बरोबरच्या लिव्ह लायसन्स अग्रीमेंट असेल ते घेऊन या आणि तो एजंट कुठे आहे ते शोधून काढा. काय चाललंय काय तुमचं? रात्रभर जागत राहणार आहात का? अगं झोपच येत नाहीये, काय करू? तू झोप झोप तू. जागत राहून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? हो ग, पण मनात नाही नाही ते विचार येत आहेत. हे बँकेतल्या लोकांना कळलं तर? सोसायटीतले लोक, नातेवाईक, सईची सासरची मंडळी, या सगळ्यांना कळलं तर? तुम्ही काहीही केलेलं नाहीये. अगं हो, पण हे या लोकांना कसं पटवून देणार? माझं नाव एका स्कॅन्डल मध्ये गुंतलंय हे तर खरंय. आपण निर्दोष आहोत हेही खरंय. मग झालं तर उगाच लोकांचा विचार करून जीवाला कशाला त्रास करून घेतात? अगं पण झोपा आता.
सुमन, तू तुझ्या अरुण मामाशी लवकरात लवकर बोल हं? हो, मलाही काळजी आहेच ना. शांतपणे झोप आता. गजानना, ओ गुरखा, कौन है क्या? अरे तुम ड्यूटी करता है कि सोता है? नहीं बाबा जी, सॉरी, माफी चाहता हूँ. क्या वो हमारा जो रिलीवर है ना, वो आया नहीं आज, तो उसके लिए हम रात से ड्यूटी वो कर रहे थे. हमको मालूम नहीं. पगार लेता है ना तुम? पगार गोखले, लेतो, हे बघा हे काय चाललंय बघा. काय चाललंय? साहब, सॉरी बोला ना हमने. सॉरी बोलेगा तो क्या काम भागता है क्या? हैं? अरे सोसाइटी में कोई चोर घुसेगा तो? अरे कैसा घुसेगा, हम बैठा रहता ना यहाँ पर. अरे जबाबदार कोण? हैं? हो. गोखले, आता तुम्हीच बघा, तुम्हीच सांगा. हल्लीचे दिवस किती वाईट आहेत. अहो जग किती बदललंय. आणि तुम स्वतः कमाल आहे तुझी. सॉरी, सॉरी क्या सॉरी? गोखले, आता पेडणेकर म्हणतात ना, ते मला आता पटायला लागले. काय? याच्या पुढे तुम्हीच सेक्रेटरी व्हायचं. हा. हो, बघू. नाही बघू नाही, त्या कुलकर्णीला काढलाच पाहिजे. तुम्हीच सेक्रेटरी व्हायचं. अच्छा साहब, बघा नक्की, कुलकर्णी म्हणजे एक नंबरचा महामूर्ख आहे. गोखलेबाई, ही बातमी वाचलीत का? कसली? अहो स्टॅम्प पेपर स्कॅन्डल मध्ये काही बँक कर्मचाऱ्यांचा हात आहे म्हणे. तुमच्या मिस्टरांच्या बँकेचं नाव आहे. हल्ली काही खरं नाही. कसले घोटाळे चाललेत या देशात. म्हणजे गोखलेंच्या मिस्टरांचं नाव आहे की काय त्यात? छे छे, खूप मोठी बँकेची. दुसरं कोणीतरी असेल त्या घोटाळ्यात सहभागी. नाहीतर काय. बाई, गोखलेबाईंच्या मिस्टरांना ओळखता ना तुम्ही? किती सरळ आणि साधे आहेत. अहो त्यांचा कसा हात असेल याच्यात? अहो सप्रेबाई, कधी कधी ना करतात भलतीच माणसं आणि अडकतात भलतीच माणसं. यांची ओळख परेड घ्या शिंदे. यस सर. एकेकाला 4 नावं असतात. त्यांच्या आईबापाने ठेवलेलं खरं नाव शोधून काढा. आणि हा, त्या गोखलेला बोलवलंय, त्याला बघू दे या चौघांना. कदाचित यांच्यातलाच एखादा तो एजंट असावा. तुम्ही मला बोलवलं? अरे अरे अरे, 4 संशय सापडले होते. हो, त्यांची ओळख परेड घ्यायची होती. आम्हाला वाटलं त्यातलाच एखादा एजंट असायचा. चला ना, मी ओळखतो. नाही, त्यांची खरी ओळख पटली. हो. मग आता तुम्हाला मी 2 दिवसांनी बोलवलंय ना. सगळे पेपर्स घेऊन या. साहेब, मी आता बँकेतलं काम अर्धवट टाकून आलोय. हो, आता परत 2 दिवसांनी यायचं म्हणजे यावं लागेल. साहेब, हे प्रकरण मिटवता नाही का येणार? या प्रकरणाचं गांभीर्य तुम्हाला अजूनही कळलेलं दिसत नाहीये गोखले. नाही, कळेल. या आता. गोखले साहेब. भोसले साहेबांनी मला पुन्हा बोलवलंय का? चला. नाही, अहो माझंच तुमच्याकडे काम आहे. काय गोखले ना. साहेब,
तुम्हाला सांगतो मी 30 वर्ष डिपार्टमेंटला काढली. कोण गुन्हेगार कोण सज्जन हे आपल्याला बरोबर कळतं बरं का. हो ना. मग मी तुमच्यासारखं सज्जन माणसाचं हे काम नाही हो. अगदी खरंय बघा. एक मिनिट. हो माझ्या घरचा फोन नंबर आहे. काय लागलं तर मला फोन करा. मी तुम्हाला मदत करेन. घ्या घ्या. जपून ठेवा. हो आणि करा मला फोन करा. या. इन्स्पेक्टर भोसल्यांकडे केस आहे. भोसले पाणी घेतेस का तू. नको बोल. यांना सारखं पोलीस स्टेशनला बोलवून नको नको ते पेपर्स मागतात. खरं का. हे फार घाबरून गेलेत रे अरुण मामा. त्याचं काय नसतं ग. हे ते भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना त्यातला प्रकार आहे. त्यात तुझा नवरा घाबरट. काळजी घे नाही तर उगीच ब्लड प्रेशर वगैरे वाढायचं. अरे ब्लड प्रेशरचं काय घेऊन बसलायस रे तू. मग त्या दिवसापासून एक दिवस सुद्धा शांतपणे झोपले नाही येत ते. झोप. अरे जीव जायची पाळी आली यांची. त्याचं काही नसतं का ते. थोडा वेळ लागेल. मी बोलतो साहेबांशी. चहा घेतेस का तू. नको बोल. ए मामा खरंच सांग तसं काही घाबरण्यासारखं नाहीये ना. तुझ्या नवऱ्यानं काही केलेलं नाही ना. ही फॅक्ट आहे ना. थोडा मनस्ताप सहन करावा लागेल. सुटेल तो. हे सगळं कसं काय सहन करणारे देव जाणे. सहन करावं लागणार. दुसरा काही मार्ग आहे का. मामा स्पष्टपणे सांग. आता काय. हे क्राईम वाले पैशासाठी तर ची 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 ची. हे, पैशासाठी त्यांच्याकडे मोठी मोठी गिरायक असतात. पण अरुण मामा तू तुझ्या साहेबांशी लवकरात लवकर बोल. आता बोलू का. मी सनीला जेवायला जाण्याला हवं होतं. त्याला खूप आवडते भेंडी. अमेरिकेत भेंडी मिळत नाही की काय. तिथे मिळते ग पण तिथल्या भेंडीला ही चव कशी असणार ग मम्मा. ए मम्मा मी त्याला कधी बोलवू जेवायला. वाव केव्हाही बोलो. त्यात काय विचारायचंय. केव्हाही काय. नको नको एवढ्यात नको. का. अगं का काय. तो उद्या इथे आला आणि त्याला हे क्राईम ब्रांचचं कळलं तर. पप्पा म्हणजे बोलवायचंच नाही का त्याला. तसं नाही ग बाई. बोलवतो त्याला पण इतक्यात नको. हे काय तुमचं जेवणात लक्षच नाहीये. आहे लक्ष आहे. जेवतोय मी. अरुण मामा त्याच्या कमिशनर साहेबांशी बोलणार आहे असं म्हणालाय. अगं तो बोलेल तेव्हा बोलेल ग. पण उद्याचं काय करू त्याचा प्रश्न पडलाय. उद्याचं काय. उद्या मला क्राईम ब्रांच मध्ये बोलवलंय आणि बँकेत साहेबांनी सांगितलंय की दांडी मारायची नाही म्हणून. बँकेत इन्स्पेक्शन आहे. क्राईम ब्रांचला न जाऊन नाही चालणार आणि बँकेत नाही गेलो तर साहेब वैतागतील. काय करू. दोन्हीकडून सँडविच झालाय माझा. पप्पा तुम्ही एक काम करा. तुम्ही आधी क्राईम ब्रांचला जा आणि इन्स्पेक्टर भोसलेंना तुमचा प्रॉब्लेम सांगून नंतर बँकेत जा. हे बरोबर आहे. हा असंच करतो. उद्या भोसले साहेबांना आज जरा लवकरच जाऊन भेटतो. हॅलो परळ पोलीस स्टेशन. हो PSI भोसले बोलतोय क्राईम ब्रँच. हा बोला साहेब. हा तुमच्याकडे DY गोखले केस रेफरन्ससाठी पाठवली होती. फार सिरियस प्रॉब्लेम आहे का. नाही नाही काय काम काय करता. तो बँकेत ऑफिसर आहे. बर मी बघतो साहेब. ठीक आहे मला लवकरात लवकर रिपोर्ट पाठवा. पण केस कसली आहे. स्टॅम्प पेपर स्कॅन्डल. तो इन्व्हॉल्व आहे का. नाही नाही तो स्वतः इन्व्हॉल्व नाही आहे. त्यानं जसा फ्लॅट एका टेनंटला दिला होता तो टेनंट इन्व्हॉल्व आहे. अच्छा. रेकॉर्डवर काय आहे का ते बघा. गोखले तुम्हाला किती वाजता बोलवलं होतं. सकाळी 10 वाजता. आता किती वाजले. ट्रेन लेट होते साहेब. ऑफिसला जायची कारण पोलीस स्टेशनला नाही चालत. साहेब मी खरंच सांगतोय. मी घरातून अगदी वेळेत निघालो होतो. देवाशपथ खरं सांगतोय मी. पण काय करू अचानक रेल रोको झाला आणि मी गाडीत अडकलो. असं करतो पुढच्या वेळेपासून तुम्हाला आणायला आमची गाडीच पाठवतो म्हणजे प्रश्नच मिटला ना. जीप पाठवू का मोठी व्हॅन पाठवू. सॉरी साहेब. ऑफिसातले ते फालतू शब्द पुन्हा इथं वापरू नका. थँक्यू आणि सॉरी या 2 शब्दांवर तुम्ही सामान्य माणसं आयुष्यभर जगता.
भोसले साहेब भडकलेले दिसत आहेत. हो, मला याला उशीर झाला ना म्हणून. उशीर झाला? मग मेलात तुम्ही. अहो भोसले साहेब टायमिंगच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट बरं का. 1 मिनिट इकडचं तिकडे झालं लाली लाल होत्यात. अरे बापरे, भोसले साहेब कुठे गेलेत? एसीपी साहेबांकडे गेलेत. साधारण केव्हा येतील? आलं तर 5 मिनिटात येतील, नाही तर 1 तास बी लागल. 1 तास? अरे बापरे, अहो मला बँकेत जायचं हो, आज इन्स्पेक्शन आहे. म्हणून तर मी माझा फोन नंबर तुम्हाला दिलाय. तुमच्यासारख्या सज्जन माणसाला त्रास होतो ना. पाटील बोलत काय बसलात? एसीबीच्या केबिन मधून फाईलचा गट्टा घेऊन या लवकर. येस सर. गोखले, टेलिव्हिजन लायसनची अग्रीमेंटची कॉपी आणली? ती एजंटकडे आहे. आणि एजंट, मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण सापडलाच नाही तो. म्हणजे या क्षणी तुमच्याकडे त्या फ्लॅटच्या टेनंटच्या संदर्भातील काहीही पेपर्स नाही आहेत. ठीक आहे, त्या एजंटचं नाव आणि पूर्वीचा पत्ता सांगा, आम्ही शोधतो त्याला. प्रकाश भाई. प्रकाश भाई. प्रकाश भाई काय? बाबाचं नाव, आडनाव? प्रकाश भाई, प्रकाश भाई काय साहेब, मी त्याला चेहऱ्याने ओळखायचो हो. त्याचं ऑफिस माझ्या बँकेच्या वाट्यावरच होतं ना, त्यामुळे रोजच गाठभेट व्हायची. त्यामुळे पूर्ण नाव विचारायची कधी वेळच नाही आली. त्याच्या कंपनीचं किंवा ऑफिसचं नाव सांगा. बोर्ड होता दुकानावर, जय अंबे इस्टेट एजन्सी. मला आठवलं, जय अंबे इस्टेट एजन्सी. पत्ता? चौकातली दुसरी पिवळी बिल्डिंग, ती जवळच पारशी डेअरी आहे बघा. त्या बिल्डिंगच्या समोर वडापावची गाडी लागते. हा पत्ता? कोकणे, मला तुमची कीव येते हो, आणि रागही. तुमच्यासारख्या एज्युकेटेड व्हाईट कॉलर लोकांनी अशी उत्तरं द्यावी? जगताना इतका अंधळेपणानं जगावं? शेळे मेंढ्यांचा कळप आणि रस्त्यातल्या सोकॉल्ड एज्युकेटेड लोकांचा लोंढा, यात मला काही फरक दिसत नाही. अशी डोळ्यावर अशी झापडं लावायची आणि गर्दी जाईल त्या दिशेनं अक्कल गाण ठेवून फक्त चालत राहायचं बस. प्रकाश भाई. पत्ता काय? तर वडापावची गाडी, दूध. उद्या येताना त्या एजंटचं पूर्ण नाव आणि पत्ता घेऊन या. उद्या? साहेब, माझ्या बँकेत इन्स्पेक्शन चालू आहे. मी आजही बँकेत गेलेलो नाहीये. साहेब चिडले असतील. उद्याही बँकेत जायचं नाही. साहेब, असं बँकेला दांड्या मारणं परवडण्यासारखं नाहीये हो. गोखले, तुमचे प्रकरण मी बँकेत कळवतो, म्हणजे बँक तुम्हाला इमिजिएटली सस्पेंड करेल. नाही हो, मग तुमच्याकडे वेळच वेळ असेल. नाही साहेब, प्लीज असं करू नका. प्लीज प्लीज साहेब. ठीक आहे, तुमचा सगळा त्रास वाचवायचा असेल तर पर्यायी व्यवस्थाही आहे माझ्याकडे. काही दिवस लॉकअप मध्ये राहा, नोबेलवर रात टाकतो. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सरकार समर्थ आहे. मी येईन, तुम्ही म्हणाल तेव्हा येईन. व्हाईट कॉलर, एज्युकेटेड, सारा शेळ्या मेंढ्यांचा लोढा नुसता. 500 चालतील? नाही चालतील ना, आपण थोडी सुट्टी द्या. बरं, हो सगळ्यांना सुटे हवे. हो ना. घ्या, मोजून घ्या. घेते मोजते. हो हो. साहेब आले? हा, आत्ता चालेल. अरे देवा. गजानना मॅडम, हो इथे. हो. हां, थँक्यू. मे आय कमिंग सर? कम इन. सॉरी सर. बसा. बसा. आज तरी तुम्ही वेळेवरती या असं मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? सर, व्हेरी सॉरी सर. अरे काय सॉरी म्हणताय तुम्ही? बँकेचे सिनियर ऑफिसर आहात. बँकेचं इन्स्पेक्शन म्हणजे काय असतं याचा सिरियसनेस तुम्हाला कळतो? काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणजे माझ्या बायकोची तब्येत बरी नाही सर. हे पहा मिस्टर गोखले, तुम्ही एक सिन्सिअर ऑफिसर आहात. इतक्या वर्षाचं तुमचं रेकॉर्ड चांगलं आहे. पण अचानक तुम्हाला काय झालं?
गेल्या 15 दिवसात तुम्ही फक्त 5 दिवस ऑफिसात आलात. साहेब, मला महिन्याची रजा मिळेल? महिना? इम्पॉसिबल. अरे बँकेमध्ये स्टाफ शॉर्टेज आहे, तुम्हाला माहित नाही? हे पहा मिस्टर गोखले, आम्ही तुम्हाला शक्य तेवढं सांभाळून घेतोच आहोत, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. तेव्हा जबाबदारीने वागा. या. साहेब, मास्टर सही करू? मिस्टर गोखले, मला टेन्शन देऊ नका. तुमच्या टेबलावरती फाईलचा ढीग आहे, तो बघा. येस सर. मम्मा काय शोधतीयस? अगं हे क्राईम ब्रँचवाले ना तुझ्या पप्पांना सारखे कसले कसले पेपर्स मागत असतात बघ. आपलं बोरिवलीचं घर आहे ना, हां, त्याचे पेपर्स त्यांना आत्ता मागतायत. सगळी नाटकं आहेत नुसती. बरं आपल्या घरी पोलीस येऊन गेला का? पोलीस म्हणलं की तूही त्या पप्पांसारखीच दचकतेस. मम्मा अगं मी पासपोर्टसाठी अप्लाय केलंय, त्याच्या एन्क्वायरीसाठी पोलीस येणार आहे आणि मी आता चालली आहे सनीला भेटायला. सो तो आला तर त्याला 100 रुपये देशील? ओके? त्या हवालदारांनी त्याच्या घरचा नंबर दिलाय. म्हणाला काहीही मदत लागली तर घरी फोन करा. आता मला सांग, याचा अर्थ काय होतो? पैसे द्या आणि केस मिटवा, असा त्याचा सरळ स्पष्ट अर्थ होतो. हा, तुला काय वाटतं मी काय करावं? काय करावं म्हणजे? अरे पैसे द्यायचे आणि केस मिटून टाकायची. अरे नाहीतरी तुझी केस तुझी हल्ली लांब लांब वाढत चालली आहे नुसती. हो रे. पण मी कुलकर्णी वकिलांशी बोललो तर ते म्हणाले की पैसे बिसे द्यायची काही गरज नाहीये. त्यांना काय त्याचे बोलायला? त्यांना काय सगळं सहन करावं लागतंय? तुला सांगतो काय असतं, या पोलिसांना कोणातरी अडकवायचं असतं. मग एखाद्याला सोडून द्यायच्या बदल्यात ते तुझ्यासारख्या माणसाला अडकवतात. हो रे, मला शिक्षा पण होऊ शकते ना? जन्मठेप, फाशी. नाही म्हणजे काही नाही तर नोकरी तरी जाणारच आहे आणि प्रतिष्ठाही जाणार आहे. मग हे सगळं जाण्यापेक्षा पैसे दिलेले बरे नाही का? पण म्हणजे काय करावं काही कळत नाहीये. तुला कधी कळलंय आयुष्यात काय करावं ते? खूप कन्फ्यूज झालोय मी. तू तर बघाव तेव्हा कन्फ्यूज असतोस. तुझा जन्म सुद्धा एक कन्फ्युजन आहे. काय काय बोलतोयस? नाही तर काय. आमच्या इथे अरुण मामा आहेत ना, ते कमिशनर साहेबांशी बोललेत म्हणे. हे बघ, ज्या गोष्टी पैशानं होतात ना त्या पैशानंच होतात. सरळ त्या हवालदाराला फोन लाव आणि पैसे देऊन मोकळा हो. काय काय बोलू हवालदाराशी? त्याला सांग जेलमध्ये राहायला केव्हापासून येऊ, ग फोन लावून पैशाचं बोल. तू काय खाणार आहेस? नाही, नको. नाही ना? हे मला एक मसाला डोसा आण रे आणखी. दामोदर यशवंत गोखले. नमस्कार, मी हवालदार. या, मला माहिती आहे तुम्ही आमच्याकडे कशासाठी आलात ते. 100 रुपये कसले? सईने मला सांगून ठेवलंय, हवालदार साहेब आले की 100 रुपये दे. घ्या. म्हणजे तुमच्याकडे हवालदार रेग्युलरली हप्ते बिप्ते घ्यायला येतात की काय? नाही साहेब, तिचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज कसला? म्हणजे तिला असं वाटलं की तुम्ही ते दुसरे हवालदार आहात. काय गोखले साहेब, तुम्हाला मी चांगला माणूस समजत होतो. अहो मी चांगलाच आहे हो. तू पण ना काय गोंधळ घालून ठेवतेस ग. हवालदार साहेब काय आहे, माझी मुलगी आहे ना सई, तिचं लग्न ठरलंय एका परदेशातल्या मुलाशी. म्हणून ती पासपोर्ट करता खटपट करते. तिने पासपोर्ट साठी अप्लाय केलाय, तर त्याच्या एन्क्वायरी करता हवालदार येणार होते. हिला असं वाटलं की ते तुम्हीच आहात, म्हणून ते 100 रुपये देत होते. अगं हे क्राईम वालेत. मी भोसले साहेबांकडे जातो ना, तिथे असतात हे. म्हणजे हे इन्स्पेक्टर भोसल्यांकडून आलेत? टेन्शन घेऊ नका. टेन्शन काय घेऊ नका, आपोआप येत असते. बरोबर आहे. हे स्टॅम्प पेपर स्कॅन्डल लई सिरियस आहे. मोठमोठी माणसं अडकलेत त्याच्यात. पण गंमत कशी असते बघा, मोठी माणसं जात्यात सुटून आणि तुमच्यासारख्या गरीबाला भोगावं लागतं. पण आता मी काय करायचं? तेच तर सांगायला आलोय. हे प्रकरण मिटवून टाका. काय चेष्टा करता काय तुम्ही हवालदार साहेब? अहो हे प्रकरण मी कसं मिटवणार? तुम्हीच मिटवणार. आता तुम्हाला कोणी तोंडावर सांगणार आहे का पैसे द्या आम्ही मिटवतो प्रकरण म्हणून? म्हणजे पैसे दिले तर मिटेल? प्रयत्न करू आपण. तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करू. सोन्यासारखा संसार आहे, पोरं बाळ आहे ती, म्हणून म्हणतो मिटवून टाका.
साधारण किती पैसे द्यावे लागतील? 2 लाख. 2 लाख मागतायत. तुझ्या नवऱ्यानं त्या पोलिसाला फोन करून घरी बोलव. आता 2 लाखाच काय, वाटेल तेवढे पैसे मागतील. मूर्ख आहे तुझा नवरा. मी कमिशनर साहेबांशी बोललोय म्हणालोय ना. आता हे सगळं मिटायला थोडा वेळ लागणार. तोपर्यंत धीर धरायला नको. मी समजावते त्यांना. मलाही हे पैसे देणं पटत नाहीये. आपण काहीही केले नाही, मग आपण एवढे पैसे कशासाठी द्यायचे? मग तुझा नवरा म्हणजे ना, यांचा स्वभावच तसा आहे. त्याला मी तरी काय करू? अरे पण आपल्याला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकावं ना. मी बोलते त्यांच्याशी, बोल. पण दिवसेंदिवस त्यांचं घाबरणं वाढत चाललंय. खरं बोल. गोखले, खरं बोला. नाही म्हणालो. कुलकर्णी हे घरी नाही आहेत. मला माहिती आहे ना, ते येत आहेत म्हणून तर मी हे सगळं घेऊन इकडे आलोय. चहात साखर थोडी कमीच. थँक्यू. थँक्यू. कुलकर्णी, अरे या गोखले या. बघा गोखले साहेब, तुमची केस अतिशय सिरियस आहे. त्यामुळे मी देखील तेवढ्याच सिरियसली केसचा अभ्यास केलेला आहे. बघा बघा, एवढी पुस्तकं रेफर केली मी. थँक्यू थँक्यू. येस येस येस. ओके. बघा गोखले साहेब, टेनन्सी ऍक्टच्या कलम 42 नुसार आणि पोर्ट कलम 6 नुसार, तसंच टेनन्सी ऍक्ट अमेंडमेंट 1996च्या कलम 54 नुसार आणि पोर्ट कलम 10 नुसार अँड टेनन्सी ऍक्ट अमेंडमेंट 2006च्या. एक मिनिट, मला या कलमांमधलं काय कळतंय? मला फक्त एवढंच सांगा की या केस मधनं मी सही सलामत सुटणार आहे का नाही? नाही म्हणजे अजिबात काळजी करायची नाही. 100% तुम्ही सुटणार. पण कुलकर्णी, त्या रेकॉर्डवर माझ्या फ्लॅटचा पत्ता आहे हो. पत्ता कोणी लिहिलाय? कुणी म्हणजे रुपानीने. कोण रुपानी? रुपानी. ओके रुपानी. पकडा. कोण? शिक्षा द्या. कुणाला? रुपानीला. असं मी सांगेन ना कोर्टाला. नाही वरी. हो मी आहे ना. एक मिनिट. पण आता मी काय करायचं? काहीही करायचं नाही. बरं काय बरं काय तुम्ही आता एकच करायचं, अजिबात घाबरायचं म्हणून नाही. हो, पण मला केव्हाही क्राईम ब्रांच मध्ये बोलवतात हो. आजकाल बँकेत दांड्याही वाढायला लागल्यात माझ्या. तुम्हाला आता क्राईम ब्रांचला बोलवलेलं आहे ना, अजिबात जायचं नाही. चालेल. अहो असं काय करताय? मी जर गेलो नाही ना तर ते समन्स का काय असतं ना, ते काढून मला पकडून नेतील हो. ते समन्स काढतील, तुम्हाला पकडून नेतील. हो. नेऊ देत. अवघ्या 5 दिवसामध्ये सोडवून आणीन मी तुम्हाला. अवघ्या? हो, तुम्हाला पकडण्याची तर मी वाट बघतोय. काय बोलताय काय तुम्ही? ट्राय टू अंडरस्टँड मिस्टर गोखले. असं आहे की जोपर्यंत पोलीस तुम्हाला पकडून नेत नाहीत आणि कोर्टामध्ये उभं करत नाहीत, तोपर्यंत मीही तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाहीये. तुमची केस अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये मी आमचे सिनियर वकील पानसे साहेब यांच्याशी बोलणार आहे. पानसे वकील म्हणजे आडातले आरोपी देखील सोडवलेले आहेत त्याने. टाळा. कुलकर्णी, जे काय करायचं आहे ना ते लवकर करावं. मला अटक व्हायच्यात ही केस मिटवता येईल असं बघावं. मला पोलीस आणि पोलीस स्टेशन याचा खूप कंटाळा आलाय हो. ठीक आहे, चौकशी तर करून बघूया काय झालंय ते. हो चल बघूया ना. सई दामोदर गोखले. दामोदर यशवंत गोखले हे तुमच्या वडिलांचं नाव ना? हो. हे बघा, केस मिटेपर्यंत
तुमचा रिपोर्ट पासपोर्ट ऑफिसला पाठवणं शक्य नाही. केस अहो पण माझी कसलीही केस कोर्टात नाहीये. तुमची नाही हो, तुमच्या वडिलांची केस क्राईम ब्रांच मध्ये पेंडिंग आहे. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत स्टॅम्प पेपर स्कॅन्डलच्या केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही. दामोदर यशवंत गोखले, दामोदर यशवंत गोखले, दामोदर यशवंत गोखले. हा, साहेबांनी बोलवले काय? अहो पण मला अजून एक पूर्ण एक पान लिहायचंय. कसलं? साहेबांनी मला स्वतःच नाव लिहायला सांगितलंय 3 फुलस्केप भरून. आता इतकी वेळा स्वतःच नाव लिहायचं म्हणजे? हा, ते हँडरायटिंग एक्सपर्ट असतं ना, त्याला पाठवायला लागतं. हो, अहो माझ्या उभ्या आयुष्यात मी स्वतःच नाव इतके वेळा कधीच लिहिलं नव्हतं. खरं सांगू का तुम्हाला, आता स्वतःच्याच नावाचं देखील वीट आल्यासारखं झालंय. दामोदर यशवंत गोखले, दामोदर यशवंत गोखले. ठीक आहे, जेवढं झालंय तेवढं घेऊन जा. पण साहेब ओरडणार नाहीत ना? का नाही, त्यांनी 3-4 फुलस्केप भरून लिहायला सांगितलं होतं. माझं एवढंच झालंय हो. अहो गोखले, तो काय शाळेचा गृहपाठ आहे का? जा जा जा, नाहीतर ते ओरडतील तुम्हाला. जा लवकर जा. गजानना, मी 4 पानं पूर्ण लिहिणार होतो, पण हवालदार साहेब म्हणाले एवढं चालेल. नाहीतर द्या, आणा, मी पूर्ण लिहून देतो. द्या. अक्षर छान आहे तुमचं. वळणदार अक्षर आणि शुद्ध लेखनासाठी मला शाळेत असताना 4 बक्षिसं होती. वक्तृत्व स्पर्धेत मला गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि गोखले, मी बोरिवलीची जागा घेतली तेव्हा तिची कॉस्ट किती होती हो? ती मी 10 वर्षांपूर्वी घेतली होती. कॉस्ट होती ना काहीतरी? 2,40,000. पैसे कुठून आणले? सांगितलं ना तुम्हाला, मी बँकेतनं लोन काढलं होतं. किती? 1.5 लाख रुपये. बाकीचे 90 ते तेवढं माझं सेव्हिंग होतं. असं करा, त्या वर्षाचं बँक स्टेटमेंट घेऊन या. 10 वर्षांपूर्वीचं आणावं लागेल. म्हणजे तेवढं सेव्हिंग नव्हतं माझं. थोडंफार मित्रांकडनं कर्ज घेतलं होतं. कुठल्या मित्रांकडून? बँकेतल्या. असं करा, त्या मित्रांची नावं आणि त्यांची बँक स्टेटमेंट घेऊन या त्या वर्षाची. अरे बापरे, त्यातल्या 1-2 बदली झाली आहे. एक जण तर हार्ट अटॅकने गेलाय. बँक स्टेटमेंट असतील ना त्यांची? बघतो. आणावे लागतील. आणतो. गोखले, हवालदार म्हणत होता तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि ती फॉरेनला जाणार आहे म्हणे. हो. अहो, भारतातली एवढी मुलं सोडून तिनं फॉरेनचा मुलगा का निवडला? कारण आता आपला हा देश सुजलाम सुफलाम राहिलेला नाही. काय असं ती मागच्या 15 ऑगस्टला सोसायटीच्या झेंडावंदनाच्या भाषणात म्हणाल्याचं मला आठवत आहे. बरं, मुलीच्या लग्नात खर्च किती करणार? आता 1,00,000-1.5 लाख तर होणारच ना साहेब. तुमचं पासबुक पाहिलंय, 12,703 रुपये शिल्लक आहेत फक्त. मग एवढे पैसे कुठून आणणार आहात तुम्ही? याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमच्याकडे ब्लॅक मनी आहे. काय? माझ्याकडे ब्लॅक मनी? लोकमान्य टिळक शाळेत होते तेव्हा एकदा वर्गात शेंगांची टरफलं सापडली. टरफलं कुणी टाकली हे कुणीच सांगेना. शिक्षक चिडले. त्यांनी टिळकांना आज्ञा केली टरफलं उचलण्याची. छोट्या टिळकांनी शिक्षकांना स्पष्टपणे सांगितलं, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. काय म्हणाले होते टिळक? काय करावं काहीच कळत नाहीये. कशाचं? एकदा वाटय पैसे देऊन मिटवून टाकावं हे प्रकरण. आणि तशीच वेळ आली ना तर विकून टाकू तो बोरिवलीचा फ्लॅट. मी अरुण मामाशी बोललीये. तो म्हणतो पैसे देण्याची काही गरज नाहीये. कुलकर्णीही तेच म्हणतायत. पण ते क्राईम ब्रँचवाले काहीही विचारतात, त्याचं काय करू? जी कागदपत्र माझ्याकडे नाहीच आहेत ती त्या इन्स्पेक्टरला कुठून देऊ? बँकेत तर माझ्या नावाने बोंबाबोंब झालीच आहे. सगळे माझ्याकडे संशयाने बघायला लागलेत. आता इतके दिवस सहन केलेत ना, आणखी थोडे दिवस. मला वेळ लागेल की काय अशी भीती वाटायला लागली. साधी फोनची बेल वाजली ना तर
असं वाटतं की क्राईम ब्रांच मधनं फोन आला असेल. दारावरची बेल वाजली तर वाटतं पोलीस आला असेल. सुमन, आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी चुकीचं वागलं नाही, तरी माझ्याच नशिबात काय येतं ग हे सगळं. हे प्रकरण इतकं सिरियस असेल असं मला वाटलं नव्हतं आणि अजूनही वाटत नाहीये. माझे पप्पा आणि स्कॅन्डल मध्ये कसं शक्य आहे सनी? तू ओळखतोस त्यांना. बट सई, फॅक्ट्स आर फॅक्ट्स. म्हणजे काय म्हणायचंय तुला? ओके ओके, मी समजू शकतो की तुझे पप्पा असं काहीही करणार नाही, पण माझ्या मम्मी डॅडींचं काय? त्यांना कळलं ना तर ते इमिजिएटली लग्न मोडून टाकतील. हे बघ, आणखी कोणाला काही कळायच्या बाय हुक और क्रूक हे प्रकरण मिटवून टाकायला सांग. प्रॉब्लेम होईल सई, या गोष्टी अशा लपून राहत नसतात. सनी, शुभप्रभात गोखले साहेब. काय भाज्या किती महाग झाल्या तो? 20 रुपये जोडी मेथीची भाजी. आता मला सांगा कसं जगायचं माणसानं हो? मी निघतो, मला जरा बँकेत जायचंय. मस्तर गाठायचे असेल हा? आमचं काय हो, कंपनी बंद पडली, थांबला धंदा, घरीच असतो. हा गोखले, बरं झालं एक आठवलं, परवा तुम्हाला मी चेंबूरला पाहिलं. हा, ते मी ब्रँचला गेलो असेल. क्राईम ब्रांचला? ते क्राईम ब्रँचला म्हणजे आमच्या बँकेचं तिथे त्या क्राईम ब्रँचला काम असतं ते. हा तेच म्हणतो मी, तुमच्यासारखा सज्जन माणूस क्राईम ब्रांचला जाईलच कशाला, नाही का? मी पण निघतो, एक मला जरा गोष्ट- घाई आहे, येतो मी. हा अशा गोष्टी किती दिवस लपून राहणार आहेत? सनीला हे कळायला नको होतं. त्याने समजून घेतलंय ग, पण त्याच्या आई बापांना जर कळलं तर मग संपलं. माझ्या लाईफचा प्रश्न आहे मम्मा. सई, हे प्रकरण मिटेल. हे बघ, लवकरात लवकर मिटेल. मी अरुण मामाशी पुन्हा बोलते. कुलकर्णी वकील सुद्धा काय म्हणतायत ना ते बघूया ना आपण. लोकांना कळेल ही भीती तर मला आहेच आहे, पण मला टेन्शन आलंय ते तुझ्या पप्पांचं. हल्ली कसे विक्षिप्तपणे वागतात बघितलेस ना. त्यांच्या मनावर काही परिणाम झाला तर? अहो, नीट भरलत ना पासबुक? नीट भरा, मागच्या वेळी गोंधळ झालेला. उगाच मला ओरडा खावा लागला माझ्या. या वेळेला नाही होणार, सांगतोय ना. हे घ्या. बरं, थँक्यू. नमस्कार साहेब. मॅडम हे घ्या. बरं. सर, मे आय कमिंग सर? थँक्यू. हो हो हो. हे बघा. कोणाकडे लक्ष नाही सध्या, पण कसं असं ते स्कॅन्डल मध्ये अडकले तुम्हाला माहिती नाही का? नाही ना. असं कधीच कधी वाटलं नव्हतं. नाही, तर भरपूर पैसा कमवलाय, मोठा हात मारलाय त्याने. हो, म्हणून ते आता दांड्या बिंड्या मारतायत. ते दांड्या काय विचारू नका ना, पैसे आले म्हणून दांड्या बिंड्या. कॅन्टीनच्या पगारामध्ये जाम प्रॉब्लेम. हा हो, दिवशी राहतात, लवकर जातात. सगळी कल्पना खूप खराब झालेली आहे. चांगला हात मारतोय. अजिबात वाटणार नाही. वाटते का बघा.
मे कम इन सर? थँक्यू. काय आहे? साहेब साहेब मला बरं वाटत नाहीये. काय होतंय? म्हणजे ते एक्झॅक्टली सांगायचं तर मला अनइझी वाटतंय खूप. माय गुडनेस, अनइझी वाटतंय? तुम्ही ताबडतोब घरी जा, चांगले डॉक्टरला दाखवा एकदा. जा जा जा. आणि हे अनइझी वाटणं इतके इझिली घेऊ नका तुम्ही. माझा मित्र गेल्या महिन्यामध्ये असंच म्हणाला होता की अनइझी वाटतंय म्हणून, आणि 2 तासामध्ये खापला तो. अरे बापरे. तुम्ही कार्डिओग्राम काढून घ्या. नाही तसं काही नसावं साहेब. अरे माझा मित्रही असंच म्हणाला होता. आणि तुम्ही आर्ग्युमेंट करू नका हो. तुम्ही ऑन ड्युटी गेलात तर त्याची कटकट माझ्या डोक्याला नको आहे. सुमन, नॉर्मल माणसाच्या नाडीचे ठोके किती ग? 72 की 74? 72. का? माझे 70च पडतायत. नो प्रॉब्लेम. 2 कमी पडले तर काय होतं? सुमन, क्राईम ब्रँच मधनं फोन आला असेल. मला उद्या जायचं ना तिथे. त्याची आठवण करून त्याला फोन केला असेल त्यांनी. बघ ना जरा. हॅलो. अरुण मामा बोलतोय. हा अरुण मामा बोल. कमिशनर साहेबांशी बोललोय मी, पण ते म्हणले थोडे दिवस चौकशीसाठी बोलवतील, तेव्हा जावं लागेल. थोडे दिवस म्हणजे अजून किती दिवस अरुण मामा? सनीला म्हणजे सईच्या होणाऱ्या नवऱ्यालाही हे सगळं कळलंय. खरंच? दिवसेंदिवस यांचं वागणं. तसं काय नसतं का ते, काळजी करू नकोस. हा मम्मा माझी इच्छा नाहीये. मला ना भीती वाटायला लागली आता. माझं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होत आहे की काय असं वाटायला लागलंय. सई, वेड्यासारखा असा विचार करू नकोस. माझं धीर खचत चाललाय ग मम्मा. मला पासपोर्ट मिळत नाहीये. सनी रोज काय झालं ते विचारतो. कधी मिटणार तुमचं प्रकरण? अगं पण माझ्या केसचा आणि तुझ्या पासपोर्टचा संबंधच काय? पप्पा मी मुलगी आहे तुमची आणि तुम्ही माझे वडील. सई, थोड्याच दिवसात मिटेल हे प्रकरण. अगं पण सनीच्या बाबांना यांच्या फ्रॉड बद्दल कळलं तर? माझ्या फ्रॉड बद्दल तुला काय म्हणायचंय? मी फ्रॉड केलाय? माझ्या फ्रॉड बद्दल? तुझ्या बापाने फ्रॉड केलाय? तुझा बाप गुन्हेगार आहे? अहो तिला तसं म्हणायचं नव्हतं. तिचं मराठी कच्चं आहे हो. मराठी कच्चं नाहीये सुमन. बापावरचा विश्वास पक्का नाहीये. पोलीस संशयानी बघतात ते बघतात, आता घरातली माणसं देखील बघायला लागली. Why don't you understand my problem? काय प्रॉब्लेम आहे तुझा? सांग ना काय प्रॉब्लेम आहे? ऐकलंस कसं बोलून गेली ते? म्हणजे मी फ्रॉड केलाय. अरे मी जन्म दिलेली मुलगीच म्हणते मी फ्रॉड केलाय. मग लोकांचं काय? लोक म्हणतीलच मी फ्रॉड केलाय म्हणून. मी फ्रॉड केलाय? फ्रॉड? मी फ्रॉड केलाय? हा, फ्रॉड मी केलाय? फ्रॉड मी केलाय? ऐकलंच कसं बोलून गेली ते? म्हणजे मी फ्रॉड केलाय. अरे मी जन्म दिलेली मुलगीच म्हणते मी फ्रॉड केलाय. मग लोकांचं काय? लोक म्हणतीलच की मी फ्रॉड केलाय म्हणून. मी फ्रॉड केलाय? मी फ्रॉड केलाय सुमन? सांग ना, मी फ्रॉड केलाय? फ्रॉड मी केलाय? फ्रॉड मी केलाय सुमन? फ्रॉड मी केलाय? श्री सुरेश बा भोसले, सीनियर इंस्पेक्टर.
रक्षणाय खलनिग्रहणाय. गोखले, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? हे मला काय झालंय? तसं नाही हो. चेहरा थोडासा उतरल्यासारखा दिसतोय. तब्येत ठीक नाहीये का तुमची? नाही, तब्येत चांगली आहे माझी. माझं एक छोटस काम होतं तुमच्याकडे. बाजूला व्हा. बोला ना. ही 500 रुपयाची नोट काल ना मी पाकिटातून काढताना थोडीशी फाटली. तेवढी मिस्टरना सांगून बदलून द्याल? बदलून द्या म्हणजे? मिस्टर बँकेत आहेत ना तुमचे, म्हणून म्हटलं. हो, मिस्टर माझे बँकेतच आहेत, पण सध्या रजेवर आहेत ते. काही हरकत नाही अहो, मला कुठे घाई आहे. 4-5 दिवसांनी दिलीत तरी चालेल. हे बघा, मी ना आधी माझ्या मिस्टरांना विचारते आणि मग तुम्ही मला नोट द्या. बरं. रजेवर आहेत म्हणजे तब्येत ठीक आहे ना? जरा बरी नाही आहे त्यांची तब्येत सध्या. तरी म्हणूनच टेन्शन दिसते तुमच्या चेहऱ्यावर. काळजी घ्या हा त्यांची. मला माफ करा. अरे देवा. गोखले साहेब, पाणी पाहिजे का? हा? नको. चहा? नाही, नको. मग नाश्त्याला काही सँडविच, भेळ वगैरे? नको. काय आणायचंच असेल ना तर भोसले साहेबांना घेऊन या. आता काय करणार साहेब? कमिशनर साहेबांनी अर्जंट मीटिंग बोलवली ना, तिकडे गेल्यात. परवा बॉम्बस्फोट झाला ना. आईला करणारे करून जातात, इथं आमच्या डोक्याला ताप. पब्लिक, मंत्री सगळे घालतायत सुना आमच्या नावानं. अहो 4.5 तास झाले हो मी इथे बसलोय. 4.5 तासाचं कौतुक काय सांगताय? 2 दिवस झालं घरी गेलेलो नाही. आंघोळ नाही का पांघोळ नाही. साहेबांची मीटिंग संपणार आहे कधी? आता काय करायचं ठरलं की संपल की. मीटिंग संपायला काय फिक्स टाइम असतो का? बसा निवांत, येतील ते. सॉरी गोखले,
तुम्हाला खूप वाट पाहायला लागली. वाटलं होतं मीटिंग लवकर संपेल हो. पण बरीच लांबली. काय करणार? देशातला आतंकवाद वाढत चाललाय, अतिरेकी वाढत चाललेत. कायदा आणि सुव्यवस्था कशी ठेवायची हा प्रश्नच आहे. साहेब तुम्ही मला बोलवलंय, काही विचारायचंय का तुम्हाला? मी तुम्हाला कशाला बोलवलं? या मीटिंगच्या टेन्शनमध्ये सगळं विसरलो. आठवेल, फाईल काढल्यानंतर सगळं आठवेल. असं करा, तुम्ही उद्या या. उद्या? म्हणजे मी परत उद्या यायचं? साहेब माझी आज ऑलरेडी बँकेला आता दांडी झालेली आहे. बँकेच्या किल्ल्या असतात हो माझ्याकडे. सॉरी, तुमचा आजचा दिवस तसा फुकटच गेला. काय करणार हो? ती फाईल काढून बघा ना काय आहे साहेब ते. नाही हो, आता मला बिलकुल वेळ नाही. मला मंत्रालयात जायचंय. मंदिराच्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम झाला. ओ 5 तास झाले हो मी इथे बसलोय. मी सॉरी म्हटलं ना त्यासाठी. 5 तास झाले इथे आरामात तरी बसलात तुम्ही. गेले 2 तास झाले 1 नंबरला लागले, अजून वेळ मिळालेला नाहीये मला. साहेब मी खूप कंटाळलोय, खूप थकलोय हो. इथे तासन तास बसायचा वीट आलाय हो मला. वेळ लागेल हो अशाने मला. काय विचारायचं ते विचारून टाका ना आत्ताच. गोखले, तुम्हाला मराठी कळतं ना? हे बघा, मला मंत्रालयात जायचंय. मंत्र्यांच्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम झालाय. ओके, उद्या या तुम्ही. ठीक आहे साहेब, उद्या येतो, परवा येतो, तेरवा येतो. तुम्ही म्हणाल तितक्या वेळा आणि म्हणाल तेव्हा येतो. 1 महिन्याची रजाच टाकतो मी. काय करू साहेब, नशीबच गांडून निघालं ना. कोण काय करणार? 7.5चे भोग आहेत, भोगावेच लागणार आहेत ते. तुमची काहीच चूक नाही साहेब, माझंच तकदीर वाईट आहे. तुम्ही म्हणाल तितक्या वेळा येईल साहेब, तासन तास या खुर्चीत बसेन, पण मला यातून सोडवा हो. माझी नोकरी जाईल हो साहेब, आणि माझी नोकरी गेली तर माझ्या मुलीचं लग्न होणार नाही साहेब. माझी नोकरी नका घालवू साहेब. साहेब मी पाया पडतो साहेब, तुमच्या हात जोडतो साहेब. मी उद्या येईन, परवा येईन, तेरवा येईन, आणि मी तुम्ही म्हणाल तितक्या वेळा चहा घेईन. माझी नोकरी नका घालवू साहेब. माझी नोकरी नका घालवू. माझी नोकरी नका घालवू साहेब. गोखले, साहेब, साहेबांनी बोलवलंय. भोसले साहेबांनी? भोसले? हो, आपल्या साहेबांचं नाव केतकर आहे, मॅनेजर. हो हो, आलो आलो आलो. साहेब तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरी सत्य कधी ना कधीतरी बाहेर येतच. तुमचे पराक्रम बँकेला कळलेत. पण साहेब, मांजराने कितीही डोळे मिटून दूध प्यायलं तरी जगाचे डोळे उघडे असतात. साहेब मी काही केलेलं नाहीये. वाईट एकच गोष्टीचं वाटतं की तुमच्यासारख्या सभ्य आणि सज्जन माणसांनी असं करावं. अरे जगामध्ये विश्वास ठेवायचा तरी कुणावर? साहेब माझं म्हणणं ऐकून तर घ्या. ती वेळ आता केव्हाच निघून गेली आहे. पण साहेब, हे तुमचं सस्पेन्शन लेटर. साहेब आजपासून तुम्ही सस्पेंड आहात. मी काही केलेलं नाही, मला सस्पेंड करू नका. मी काही केलेलं नाही, मला सस्पेंड करू नका. हो, मी काही केलेलं नाही, मला सस्पेंड करू नका. सस्पेंड करू नका साहेब. मी काही केलेलं नाही, काय मला झालं? सस्पेंड. स्वप्न पडलं का तुम्हाला? स्वप्न? मी काही केलेलं नाही. अहो, काही केलेलं नाहीये ना. नाही. मग कशाला घाबरताय? मला पकडून ठेवतील, माझी नोकरी. नाही, अहो काहीतरी उपाय सापडेल आपल्याला. हो हो, पण मी काही केलेलं नाही. शांत व्हा बघू. हो, शांत शांत. पण मी काही केलेलं नाही. मला माझी नोकरी. हॅलो मिस्टर गोखलेंना प्लीज फोन देता का? सॉरी, म्हणजे त्यांचा फोन लागत नाहीये म्हणून मी. मिस्टर गोखले आज बँकेमध्ये आले नाहीत. आपण कोण? मी मिसेस गोखले बोलते. अरे मग मिस्टर गोखले कुठे गेले तुम्हाला माहित नाही? नाही, म्हणजे मी ना शाळेतनं बोलते आता. कदाचित घरी असतील अहो ते. सॉरी, मला वाटलं की ते बँकेत गेलेत म्हणून. गजरा घ्या, गजरा. अहो दादा, गजरा घ्या ना. टाईमसाठी नकोय ग, घ्या ना. गजरा घ्या, गजरा. अहो गजरा घ्या, छान छान गजरे आहेत बघा माझ्याकडे. ओ मावशी, गजरा घ्या ना. कितीला? 2 रुपयाला. छान आहे ना. हो
अगं हँगिंग गार्डनला जाऊया आपण. ए नको रे तिकडे ए चिकन्या कसला विचार करतोयस? द्या की 2 रुपये. द्या ना लवकर. द्या ना रे. हाय माझ्या राजा. ए सई, अगं असं काय करतेस वेड्यासारखं? ए तू काही काळजी करू नकोस. तुझं लग्न त्या सन्नीशीच होणार आहे. मला पप्पांना सॉरी म्हणायचंय मम्मा. मी त्यांच्याशी असं वागायला नको होतं. मला माझ्या स्वार्थीपणाची लाज वाटते ग. अगं जाऊ दे, विसर बघू आता सगळं. पप्पांच्या जीवाला खूप लागलंय मम्मा. मला त्यांची माफी मागायची. तुझे पप्पा चाले असतील. ते भाजी छान झाली होती. काणेबाई खूप कौतुक करत होत्या भाजीचं. आज तुम्ही बँकेत गेला नव्हता. सॉरी सुमन, मी खोटं बोललो तुझ्याशी. मी नव्हतो गेलो बँकेत. काय झालं, मी स्टेशनवर गेलो आणि तिथली गर्दी पाहून माझ्या छातीत खूप धडधडायला लागलं. मला भीती वाटली ग बँकेत जायची. बँकेतले लोक खूप विचित्र नजरेने बघतात माझ्याकडे. त्यांना सगळं कळलेलं असलं तरी ते बोलत नाहीत माझ्याशी. पण एक दिवस ते मला एखाद्या बेसावत क्षणिक शब्दात पकडतील आणि मग सगळं कळेल त्यांना. अहो पण मग दिवसभर होतात कुठे तुम्ही? गार्डन मध्ये बसलो होतो. ओळखीचं कोणी नसतं ना तिथे. डबाही तिथेच खाल्ला. भाजी छान झाली होती. अहो पण मग घरी नाही का यायचं? असे किती दिवस गार्डन मध्ये बसणार आहात तुम्ही? हे प्रकरण संपलं की मी जाणार आहे बँकेत. हो, मी जरा फ्रेश होऊन येतो. सई, काय करायचं ग? अशाने या माणसाला एक दिवस वेळ लागेल. काहीतरी करायलाच हवं. अरुण मामाला सांगायलाच हवं, काहीतरी लवकर कर बाबा. अरुण मामा, तुझ्या त्या अरुण मामावरच संशय येतोय आता मला. मिटवतो म्हणतोय, मग मिटवत का नाहीये? तोही या सिस्टीमचा एक भाग नसेल? तो इन्स्पेक्टर, हवालदार, कुलकर्णी वकील आणि तुझा तो अरुण मामा सगळे पप्पांना खेळवतात. मामा, मी लहान असताना ना उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुण मामाच्या गावाला गेले होते. तिथे मुलं जो खेळ खेळत होती ना, तू
गोखले, मी तुम्हाला खूपच समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निरपराध आहात हे सिद्ध करण्यासाठी बरीच संधी दिली मी तुम्हाला. दुर्दैवाने ते तुम्ही नाही करू शकला. पेपर्सही आणले नाहीत तुम्ही आणि रुपानीला आमच्या समोर हजर करू शकला नाहीत. साहेब, मी खूप प्रयत्न केला, पण मला ते 2 दिवस, शेवटचे 2 दिवस. परवा मी सांगितलेले सगळे पेपर जर तुम्ही नाही आणले तर मी तुम्हाला नोबेलवर 8 टाकेन. हॅलो, कुलकर्णी, मी पेडणेकर बोलतोय. कोण पेडणेकर? कोण म्हणजे तुमच्या सोसायटीत राहणारा पेडणेकर बोलतोय. हा बोला, काय आहे? काय आज आपल्या सोसायटीत पाणी आलेलं नाहीये. बरं मग? काय बरं मग काय? तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहात ना, तुम्हाला माहित नाही? अहो, पण मला काय फक्त तेवढं एकच काम आहे का? सध्या मी ऑफिस मध्ये बोलतोय, घरी आलो की काय ते बोलू आपण. गोखले, तुम्ही केव्हा आलात? बसा बसा बसा. गोखले हा पेडणेकर म्हणजे स्वतःला काय समजतो? कुलकर्णी, नाही नाही, तुम्ही आता आपल्याच कॉलनीमध्ये राहतात, तुम्हाला माहितीये मी काय काय करत असतो ते. अहो, ते जाऊ द्या. जाऊ द्या कसं? असं कसं जाऊ दे? त्या पेडणेकरला पोचवतो की नाही बघा. अहो, आता मला पोचवण्याची वेळ आली आहे. का, काय झालं? 2 दिवसात जर मी पेपर सबमिट केले नाही तर मला अटक होईल. हो, व्हेरी गुड. काय? नाही म्हणजे मला तुमच्यासाठी काहीतरी करता येईल ना. तुम्ही पानसे वकिलांना भेटायचं म्हणत होतात, त्यांचा सल्ला घ्यायचा होता. चला लगेच, आज आत्ता जाऊया. आज? आत्ता? का ते भेटणार नाहीत? नाही, ते भेटतील, पण ते आता अशा ठिकाणी असतील की तिथे तुम्हाला नेणं. ते भेटणार असतील तर मी कुठेही यायला तयार आहे. चला हो, चला. काळजी करू नका, आता तुम्ही स्वतःला वाचवू शकता. पोलीस स्टेशन मध्ये अजिबात जायचं नाही. बघा, असा आवाज दिल्याशिवाय ही माणसं सरळ कधी येत नाहीत. काय कळलं का? समजलं का मी काय बोललो? कळलं का? हो, समजलं. काय काय समजलं? काय हेच की घाबरायचं नाही आणि त्या भोसलेकडे जायचं नाही. हा, गुड 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 गुड. पानसे साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुमचं म्हणणं आपल्याला पटलेलं आहे. आता आपण अजिबात घाबरणार नाही. तुम्ही सांगाल तसं आपण वागणार. सई, जेवून घे तू. मी जेवून घेऊ आणि तुझं काय? तुझे पप्पा आले की जेवेन त्यांच्या बरोबर. मग मी पण तेव्हाच जेवेन की. कुलकर्णी त्यांच्या बरोबर आहेत हे एक बरंच झालं. इतक्या रात्रीपर्यंत कुठं गेले असतील ग? सॉरी सुमन, मला यायला जरा उशीर झाला. सॉरी. ते पानसे वकिलांबरोबर बसलो होतो. पानसे वकील जेंटलमन माणूस, एवढा मोठा वकील आहे पण सॉलिड रिस्पेक्ट देतो आपल्याला. म्हणाला, गोखले, रिलॅक्स रिलॅक्स. काय गंमत असते ना सुमन, या वकिलांची ना एक कोर्टात बाररूम असते. दिवसा ती बाररूम, रात्री ही बाररूम. पानसे वकिलांनी मला पटवून दिलंय, घाबरायचं नाही, नॉट टू बी अफ्रेड. अहो, तुम्ही आधी जेवायला चला बघू. वेळी का खोली तू? जेवलोय, मी जेवलोय. त्या पानसे वकिलांनी मस्त चिकन अंडी मागवली होती, पोटभर जेवलो. तो कुलकर्णी झाला 1 नंबरचा चालू निघाला. मला माहित नव्हतं कोंबडी खाण्यात एवढा एक्सपर्ट असेल. रोज सकाळी तुळशीला पाणी घालतो, मला वाटलं हा असेल तो. हा निघाला. तुम्ही आधी झोपा बघू. झोपणार आहे, पण मी आधी थोडस बोलणार आहे. हे बघ सुमन,
तू माझी बायको आहेस, आपण इमानदारीत संसार केला आणि ही आपली ड्युटी. मला तुम्हा दोघींशी थोडस बोलायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना की मी त्या इन्स्पेक्टरला घाबरतोय. हा, मी अजिबात घाबरत नाहीये त्या इन्स्पेक्टरला. मी घाबरत नाही. मला एक आयडिया सुचली, सॉलिड आयडिया, सॉलिड. मी सुमन, मला एक ट्रूथ कळलेला आहे की आपण काही केलं नाही ना म्हणून आपण घाबरतोय, आणि ज्यांनी केलंय ना ते घाबरतच नाहीयेत. येस. म्हणून मी ठरवलं की आपण एक स्कॅन्डल करायचं, सॉलिड मोठं स्कॅन्डल करायचं, म्हणजे तो इन्स्पेक्टरच आपल्याला घाबरेल. बँकेची प्रोसिजर माहितीये ना मला. एवढा मोठा फ्रॉड करतो ना, एवढा मोठा फ्रॉड करतो ना की त्या पैशांमध्ये त्या इन्स्पेक्टरला पोलीस स्टेशन सगळ्यात विकत घेता येईल. येस, आय वॉन्ट टू परचेस दॅट इन्स्पेक्टर. मला मेंटल टॉर्चर करतो. हे पेपर्स आण, ते पेपर्स आण. आता सगळे पेपर्स घेतो, सुरनळी करतो आणि कोंबतो त्याच्या नरड्यात आणि आतमध्ये ठेवतो नोटांची बंडल. काय साल्या, काय साल्या, आवाज बंद करून टाकतो. आवाज बंद करून टाकतो. आवाज बंद करून टाकतो. हॅलो, गुड मॉर्निंग केतकर साहेब. मी दामोदर यशवंत गोखले बोलतोय. गुड मॉर्निंग. केतकर साहेब, मी 15 दिवसांची रजा टाकतोय. पण का? अर्जंट डोमेस्टिक वर्क. गोखले, थँक्यू आणि सॉरी. हॅलो, PSI भोसले बोलतोय. गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर भोसले. गोखले, आज तुम्ही इथे येणार होतात. नाही, काय? मी आता क्राईम ब्रँचला येणार नाही. थँक्यू आणि सॉरी. मी आता कधीच क्राईम ब्रँचला जाणार नाही. येस. मी मिसेस गोखले, TY गोखलेंची पत्नी. अच्छा, बसा बसा. गोखले कुठे? त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून ते आले नाहीयेत. काय झालंय? या सगळ्या प्रकरणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झालाय. एकटेच बडबडतात, झोपेत ओरडतात, साधं बोलतानाही असंबद्ध बोलतात. जुनी आयडिया. वकिलांनी सल्ला दिला असेल वेड्याचं सोंग घेण्याचा. तुम्ही समजता तसं काहीही नाहीये. मला तर आता अशी भीती वाटायला लागली की एखाद्या सायकॅट्रिस्टची मदत घ्यायला लागते की काय. पण ते इथे येतात तेव्हा तुम्ही म्हणता तसं काही जाणवत नाही आम्हाला. पण हे खरंय सर. रोज सकाळी घरातून जाताना बँकेत म्हणून जातात आणि दिवसभर गार्डन मध्ये बसून राहतात. तुम्हाला काय म्हणायचं? या सगळ्याला आम्ही कारणीभूत आहोत? हो. एखाद्या साध्या माणसाला सारखं सारखं तुम्ही इथे बोलवता, 4-4 तास बसवून ठेवता, स्वतःच नाव 4-4 पानं लिहायला लावता, निर्दोष माणसाला सारखं सारखं बोलून त्याला मेंटल टॉर्चर करता. मेंटल टॉर्चर? बाई, ऑफिशियल प्रोसिजर आहे. मेंटल टॉर्चर काय हे तुम्हाला आणि गोखलेंना अजूनही माहीत नाही. हे बघा, मी फक्त चौकशीसाठी बोलवतो एवढंच. आम्ही त्यांना काडीचाही त्रास दिलेला नाही अजून. हा, आणि ही केसच अशी आहे की त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.
बरं तुम्ही चूक केली तुम्हाला मान्य आहे ना? हा ऍड्रेस बघा. हा पत्ता तुमच्याच फ्लॅटचा आहे ना, त्या बोरवलीच्या? आणि याचे मालक DY गोखलेच आहेत ना? हा पत्ता त्या रुपानीने टाकलाय हेही तुम्हाला माहित आहे सर. पण तोही सापडत नाहीये. बरं तुम्हाला त्याच्याविषयी विचारतो, तुम्हाला काही माहित नाही? काय करायचं का आम्ही? प्रॉब्लेम असा आहे सर की गोखले आता काही एक ऐकायला तयारच नाहीयेत. काल रात्रीपासून ते मी काहीही केलेलं नाहीये, मी पोलीस स्टेशनला जाणार नाही असंच सांगतायत. आय सी. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतेय, पण काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत ते. असं असेल तर मला काही डिसिजन्स घ्यावेच लागतील. अगं मला ते क्लासेसचे नोटिफिकेशन चल 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 मी निघते. सलाम सर. सलाम. मम्मा 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 प्रॉब्लेम. पोलिसांची व्हॅन आपल्या कंपाऊंड मध्ये आली आहे. काय? सलाम सर. आय एम अफ्रेड ती बाबांना न्यायला आली असेल तर. अहो अहो पोलिसांची व्हॅन आली. पोलिसांची व्हॅनच काय, हेलिकॉप्टर आलं तरी मी जाणार नाही. तुम्ही असं करू नका हो, आमचं थोडंसं ऐका प्लीज. मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. मी गुन्हा केलेला नाही, मी का जायचं? अरे वा रे वा. माझ्यावर जो अन्याय होतोय त्याविरुद्ध मी लढणार आहे आणि ही या लढाईची सुरुवात आहे. प्लीज. गोखले साहेब, मी तुम्हाला अरेस्ट करायला आलोय. हवालदार साहेब, तुम्ही दुसरं काय करू शकता? चला, घाबरतो की काय? चला. गोखले आणि पोलिसांच्या गाडीत कसा काय या? मम्मा आता काय करायचं? थांब जरा, मी बघते काय करायचं ते. टॅक्सी. तरी मी तुम्हाला सांगत होतो भोसले साहेबांचं ऐका म्हणून, नाही ऐकलं. त्यांचं ऐकलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. पोलिसाच्या गाडीत बसून तुम्हाला आणावं लागलं तिथून. सगळी सोसायटीतली लोक बघत होती. केवढा तमाशा झाला. नशीब समजा तुम्हाला मी बेड्या घातल्या नाहीत. तुम्ही लोक सुद्धा असे. गप्प बाईस. खूप ऐकून घेतलं तुझं. थँक्यू मला बेड्या घातल्या नाहीत म्हणून. किती पैसे हवेत तुला? गोखले. ओरडू नको. कुठे तुझं तो भोसले, सुरेश बाप भोसले? वडील, झालं तुमचं समाधान? सगळ्या लोकांसमोर पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसवून आणलं. खूप मोठा गुन्हा केलाय ना मी.
कर्ज काढून कष्टाच्या पैशाने एक फ्लॅट विकत घेतला, तो भाड्याने दिला. भयंकर मोठा गुन्हा केलाय मी. केस करा माझ्यावर, मला अटकच करा, नाहीतर जन्मठेपेची शिक्षा द्या. नाही तर असं करता का, फाशी द्या मला. हो, फाशीच द्या. स्टॅम्प पेपर स्कॅन्डल मध्ये माझा हात आहे. अरे ज्याला स्कॅन्डलचं साधं स्पेलिंग येत नाही त्यालाच अडकवा, आणि ज्यांनी हे सगळं केलंय ना त्यांना मोकळं सोडा. ते मजा मारतायत तिकडे एअर कंडिशन बंगल्यांमध्ये, इम्पोर्टेड गाड्या वगैरे उडवतायत, आणि मी रोज या बाकावर 5 तास चढतोय. तुम्ही त्यांना नाही बोलवणार हो चौकशीला, कारण इथे कुठे एअर कंडिशन. बांधा त्यांच्याकरता एअर कंडिशन पोलीस स्टेशन बांधा, एअर कंडिशन तुरुंग बांधा, आणि त्यांना सोडून द्यायच्या बदल्यात अडकवा माझ्यासारख्या सामान्य माणसाला. आणि ही चौकशीची नाटकं अशीच चालू ठेवा. मला लॉकअप मध्ये टाका, 3rd डिग्री द्या. का भोसले, काहीतरी करा. हे तुमचे कायदे आहेत ना, मोठ्या झेंडांना मोकाट सोडण्यासाठी आहेत, आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला छळण्यासाठीच आहेत. कम ऑन भोसले, अरेस्ट मी भोसले. झालं तुमचं बोलून? नाही, नसेल तर कंटिन्यू. गोखले, मला तुमचं म्हणणं पटलंय. या स्टॅम्प पेपर स्कॅन्डल मध्ये तुमचा हात नाही हे पटलंय आम्हाला. स्टेटमेंट्स उद्यापासून तुम्ही खुशाल बँकेत जाऊ शकता. आजपासून या केसमधून आम्ही तुम्हाला वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. यू मे गो नाऊ. थँक्यू आणि सॉरी. हे 2 शब्द मी वापरणार नाहीये, कारण आम्ही सामान्य माणसं आयुष्यभर या 2 शब्दांवर जगत असतो असं तुम्हीच सांगितलंय मला. माझं पुढचं आयुष्य मी हे 2 शब्द न वापरता जगणार आहे. येतो मी साहेब. सर, श्रीपाद वामन जोशी या ऍड्रेसवर जा आणि त्याला घेऊन या. येस सर. श्रीपाद वामन जोशी. गोखले, मगाशी ते पोलीसची गाडी. ते ना, हा, ते माझे मित्र होते. प्रेमाने मला चहासाठी घेऊन गेले होते. होय ना, मला वाटलंच असंच काहीतरी असणार. अहो, पण सोसायटीतले लोक काय वाटेल ते बोलतात हो. अहो, म्हणे गोखलेंना अटक केली. हो, पण तुम्हाला सोसायटीचे सेक्रेटरी व्हायचं आहे, लक्षात असू द्या हो. होणार. आता मी सेक्रेटरी होणार. वा, शाबास. आनंद झाला ऐकून. हो, बरं आहे. येतो मी. या. धन्यवाद. चला मग निघाला. पप्पा, तुम्ही आलात पप्पा. ए सई, अगं रडायला काय झालं? रडू नको बाळा, रडू नको. अगं तुझा पप्पा या प्रकरणातून सुटून आलाय. कायमचा सुटलाय. खरंच. काय? तुम्ही खरं सांगताय? इट्स रिअली अ मिरॅकल. हो, मिरॅकलच. सुमन कुठे? सई, मला तुझी खूप काळजी वाटत होती बेटा, पण आता पोलीस तुझा रिपोर्ट पासपोर्ट ऑफिसला पाठवतील. तुला पासपोर्ट मिळेल, मग तुझं लग्न होईल, आणि मग आमची सई सनी बरोबर अमेरिकेला भुर्रकन उडून जाईल. आम्हा दोघांना इथेच सोडून. पप्पा, कमॉन सई. अगं ही आनंदाची बातमी सनीला फोन करून सांग. जा, रडू नको, जा.
तुला आश्चर्य वाटलं असेल ना, त्या लोकांनी मला इतक्या लगेच कसं काय सोडलं. सुमन, अगं बघतेस काय अशी, औक्षणाचं ताट तयार कर आणि ओवाळ मला. तुझा नवरा एक मोठी लढाई जिंकून आलाय. म्हणजे सगळं मिटवून टाकलं. स्वतःची केस स्वतःच लढलो. त्या इन्स्पेक्टरची आय माय काढली. काय करू ग, डोक्यातच गेला होता माझ्या तो. म्हटलं वाघ म्हटलं तरी खातोय, वाघोबा म्हटलं तरी खातोय. मग दिला आवाज, बोललो वाटेल तसा. एक शब्द बोलला नाही तो भोसल्या. कुठल्या तोंडाने बोलणार म्हणा. काय नाही ग, आपण सहन करतो ना म्हणून शेफारतात हे लोक. एकदा आपण ठरवलो ना, घाबरायचं नाही, काही होत नाही. तुम्ही इन्स्पेक्टर भोसलेंना खरंच असं बोललात? तुला खरं नाही वाटत आहे? मलाही खरं नाही वाटत आहे. अगं पण हेच खरं आहे. आज आयुष्यात पहिल्यांदाच मला इतक्या धीटपणे बोलता आलं, आणि मला इतक्या धीटपणे बोलता आलं म्हणून हे प्रकरण मिटलं. ओके, मिटलं ना सगळं प्रकरण. चला, सकाळपासून पोटात काही नाहीये, थोडस खाऊन घ्या. हो आधी फ्रेश व्हा. हो, फ्रेश होतो. तू फर्स्ट क्लास काहीतरी खायला कर. मम्मा, काय ग, कसला विचार करतेस? काही नाही ग, यांचे प्रकरण मिटलं ना आता. आता माझं पूर्ण टेन्शन गेलं. चला, उद्यापासून मी आता ताठ मानेनी कुणालाही न घाबरता बँकेत जाणार. कॉंग्रॅट्स पप्पा. थँक्यू डिअर, थँक्यू व्हेरी मच. आता सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या लग्नाची तयारी करायची. यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हाच एक पर्याय होता. मी दिलेले 50,000 त्याचीच तर किंमत नसेल. संसार वाचवण्यासाठी अखेर एका शिक्षिकेला भ्रष्टाचाराचा आधार घ्यावाच लागला.